महालक्ष्मी मातेच्या कृपेने आज या करवीर नगरीमध्ये आपण सर्व समस्त वासी आणि समस्त आपले या कार्यक्रमाचे व्यासपीठ या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की या आपल्या या एकत्र सांस्कृतिक क्रीडा मित्र मंडळ प्रणित आपल्या एकत्र तालीम यांच्या वतीने आपण सालाबादप्रमाणे कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे। तर या वर्षी आपण ही आपली दुसरी स्टेप आहे आणि समस्त व्यासपीठांना मी सांगू इच्छितो की आपल्या या सर्वच नेते मंडळीच्या माध्यमातून आणि समाजातील ज्येष्ठ लहान थोर या नागरिकांच्या माध्यमातून हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि आज हा छोटा कार्यक्रम नाही, हा आमचा राज्यस्तरीय कार्यक्रम आहे। कारण प्रत्येक समाजामध्ये काहीतरी उद्देश ठेवला जातो, समाजाला एकत्रित करण्यासाठी आपण एकत्र येण्याचं एक माध्यम शोधत असतो। तर आपण 2004 मध्ये आपण छोटीशी स्पर्धा घेतली होती, त्यानंतर त्याचं स्वरूप आज या एकत्र मित्र मंडळाच्या माध्यमातून याला भव्य दिवस स्वरूप तयार झालेलं आहे। तर हे स्वरूप तयार होत असताना आणि हा अशा पद्धतीचा कार्यक्रम होत असताना आपल्यासारख्या आपल्या मान्यवरांचं सहकार्य लाभलं, त्या सहकार्यात हा कार्यक्रम संपन्न होतं। याचा मला आज या एकत्र तालीमचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने मला अभिमान वाटतो आणि तुमचं सहकार्य मिळालं त्याबद्दल तुमचे मी धन्यवाद आणि तुमचा आभार सुद्धा मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करू इच्छितो। तर असंच मी तुम्हाला विनंती करतो की येणाऱ्या सुद्धा कार्यक्रमामध्ये मग त्या समाजाच्या उन्नतीसाठी जे जे कार्यक्रम असतील, भले ते क्रिकेट असेल किंवा सांस्कृतिक कोणतेही कार्यक्रम असेल, तर आमच्या मुलांनी जर तुम्हाला मदतीचे आव्हान जर केलं तर त्यांना सहकार्य करावं ही मी विनंती आजच्या या कार्यक्रमातून करू इच्छितो। त्याचबरोबर आता हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे आणि आज याचा शेवट सुद्धा चांगल्या पद्धतीनेच व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे। आणि सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा कार्यक्रम घेत असताना समाजाच्या उन्नतीसाठी आम्ही एक संकल्पना युवा पिढीने मांडली होती की समाज आपला भटका जरी असला तर या भटक्या समाजामध्ये विचार भिन्न जरी असले तरी आपल्या समाजाचा एकोपा कसा वाढेल आणि युवा पिढी कशी यामध्ये सहभागी होईल आणि आजचं हे जे समाजाची उन्नती हे युवा पिढीच्या हातामध्येच आहे। कारण थकलेला समाज किंवा ज्येष्ठ जे आमचे सामाजिक बांधव असतील त्यांच्या हातून आता इथून हा समाजाचा गाडा काय चालणार नाही। त्यामुळं आजचा हा क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही सर्वच आपल्या समाज बांधवांना मी विनंती करतो की प्रत्येकाने एकोपा ठेवावा, मित्राचं नातं ठेवावं, या उद्देशानंच हा खेळ खेळायचा आहे। यामध्ये आपल्याला संघर्ष खेळाचं दाखवायचा आहे, पण एकमेकात वादविवाद घालायचा नाही आणि पंचांचा निर्णय हा अंतिम सुद्धा असेल। त्यामुळं आपण समजावून घ्यायचं आहे आणि बक्षिसासाठी इथं आपण आलेलो नाही, समाजाच्या एकीकरणासाठी आपण इथं आलेलो आहे। तर एवढं बोलून मी सर्वांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि माझी 2 शब्द